अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काटेवाडी गावात आणलं जावं असं नागरिकांचं, ग्रामस्थांची इच्छा होती आणि अर्थातच त्यांचं अंत्यदर्शन व्हावं यासाठी म्हणून या पवार बंगल्यावर काटेवाडीतील जे निवासस्थान आहे अजितदादांचं, तिथे उद्या पहाटे 6 ते 9 या वेळेत ठेवलं जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्या सगळ्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. उद्या जी मागणी केली होती आपल्या ग्रामस्थांनी, त्या पद्धतीने इकडे पार्थिव आणलं जाईल आणि काय नागरिकांसाठी कोणता वेळ देण्यात आला आहे? उद्या सकाळी 6 ते 9 या वेळेत नागरिकांसाठी दादांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन होणार आहे. आज बारामतीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. भिगवण चौक आणि गरिमापासून ते फिरवण्यात येईल आणि त्याच्यानंतर उद्या या त्यांच्या राहत्या निवासस्थानी 6 ते 9 या इतरच्या पंचक्रोशीतल्या आणि काटेवाडीतल्या ग्रामस्थांसाठी त्यांचं अंतिम दर्शन आहे आणि 9 नंतर ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणावरती अंतिम संस्कार होणार आहेत आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री हे जगातील सगळ्यात मोठी लोक येणार आहेत भारतातील. तुमची त्यांची शेवटची भेट कधी झाली आणि काय आठवण येते? माझी आणि दादांची शेवटची भेट 21 जानेवारीला झाली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दादांनी स्वतः रात्री 11 वाजता आमची सर्वांचे मुलाखती घेतल्या आणि माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याला दादांनी संधी दिली. महाराष्ट्राचं कधी न भरून येणार असं हे नुकसान झालेलं आहे आणि असं वाटत नाही की दादा गेलेले आहेत. आपल्या अजूनही विश्वास बसत नाही आहे. मात्र जी घटना घडली ती संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, देश हळहळलेला आहे. उद्या त्यांचं अंत्यदर्शन याच त्यांच्या निवासस्थानी होईल आणि नागरिक आत्तापासूनच गर्दी करताना आपल्याला बघायला मिळते. पुढील सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, काटेवाडी.